सुडाची भावना व्यक्तीला कोणत्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकते याचेच मूर्तिमंत उदाहरण शिरसाळ्याजवळील कान्हापूर या गावामध्ये बघायला मिळाले आहे। पूर्व वैमनस्यातून एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला। विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच अशा प्रकारची दुर्दैवी घटना कान्हापूर या गावामध्ये घडली आहे। कापूस उपटण्याच्या चिमट्याने डोक्यात जखमा करून इतर आरोपींनी दगडाने मारून या युवकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान 2 वर्षापूर्वी या हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाने मयत स्वप्नील देशमुख याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती। या आत्महत्येमधूनच पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी शिरसाळा पोलीस अधिक तपास करत असले तरी ही हत्या सूड उगवण्याच्या दृष्टिकोनातूनच झाल्याचे समोर आले आहे। या हत्या प्रकरणामध्ये मयत मुलाच्या वडिलांनी रामकिशन आत्माराम देशमुख यांनी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून त्यांनी सांगितले की आपला मुलगा स्वप्नील उर्फ बबल्या देशमुख हा बस स्टँडवर असताना यातील आरोपी संतोष देशमुख याने त्याच्या डोक्यात कापूस उपटण्याच्या चिमट्याने मारहाण केली व त्याला धरून शेतामध्ये नेले। एका झाडाखाली जेव्हा मी गेलो त्यावेळी बघितले तर त्याच्या डोक्याला गंभीर जखमा आहेत आणि त्याच्या भोवती दगडाने मारल्याच्या खुणाही दिसून आलेल्या आहेत। यात माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आला आहे। या प्रकरणी मयत स्वप्नील उर्फ बबल्या देशमुख याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरसाळा पोलीस ठाणे येथे आरोपी संतोष अशोक देशमुख, त्याची पत्नी सोनाली संतोष देशमुख, रामभाऊ बापूराव देशमुख, श्याम रामभाऊ देशमुख, अक्षय रामभाऊ देशमुख, राजूभाऊ विठ्ठलराव देशमुख, गोदावरी राजभाऊ देशमुख अशा 7 व अन्य 3 अशा एकूण 10 जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी क्रमांक 1 संतोष देशमुख याने कापूस काढण्याच्या चिमट्याने माझ्या मुलाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले व आरोपी क्रमांक 2 ते 7 यांनी हातात दगड घेऊन ठेचून दगडाने त्याला मारहाण करून जीवे मारले अशा आशयाची फिर्याद दाखल केली आहे। जुन्या भांडणाचा राग मनात धरून माझा मुलगा शेतात असताना त्याच्या डोक्यात मारून त्याला मारण्यात आल्याचे म्हटले आहे। या हत्या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये सदर 10 आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरसाळा पोलीस करीत आहेत। दरम्यान याबाबत पूर्व वैमनस्य काय होते याची माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की 2-3 वर्षापूर्वी यातील आरोपी संतोष देशमुख याचा भाऊ अविनाश देशमुख याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती। त्याने ही आत्महत्या आज हत्या प्रकरणात मयत झालेला युवक स्वप्नील उर्फ बबल्या देशमुख याच्या त्रासाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याची भावना या कुटुंबाची होती। त्याचाच एक प्रकारे सूड उगवण्याचा हा हत्या करण्याचा प्रयत्न असू शकतो असा अंदाज प्राथमिकदृष्ट्या वर्तविण्यात येत आहे। अधिक माहिती ही पुढील पोलीस तपासातून निष्पन्न होणार आहे।